DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध विकास कामे आणि रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील सुरू असलेल्या कामादरम्यान झालेल्या पावसामुळे महिंद्रा सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। महिंद्रा सर्कल ते सातपूर परिसरातील विविध रस्ते जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक, नागरिक आणि कामगारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। एकीकडे सिंहस्थासाठी शहर सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे दावे केले जात असताना दुसरीकडे पहिल्याच पावसात जलनिस्तारण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। या दरम्यान सातपूर कॉलनी परिसरात पहिल्याच मुसळधार झालेल्या पावसामुळे एक मोठे झाड अचानक कोसळले। या घटनेत 4 ते 5 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमन विजय ठाकूर, फायरमन SR लाड, ऋषिकेश बर्रे, विरार, गौरव जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला। तसेच शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची झाकणे उघडून पाणी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असताना पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शहराच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहे। आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।